Hello guys. So welcome to our new YouTube channel. So आज आमच्या नवीन YouTube वरती आम्ही फर्स्ट टाइम ब्लॉग करणार आहोत आणि तो आहे मराठीमध्ये. सो चिवसाठी आम्ही कुठेतरी स्पेशल ठिकाणी जाणार आहे आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडीशी माहिती देऊ. सो कसं आहे ते प्लेस, काय आहे ते बघण्यासाठी आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत. तर तुम्हालाही छोट्या छोट्या क्लिप्समधून आम्ही तुम्हाला पुढे दाखवू की नक्की काय आहे आणि कुठे आम्ही चाललोय. सो स्टे ट्यून. सो लेट्स गो. आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहे. ही आपली मागे गाडी आहे. पप्पा ती गाडी काढतील आणि मग आम्ही निघणार. खूपच क्यूट दिसते चिवचा लुक बघा. चिव आणि जी हेअरस्टाईल बघा सगळ्यात पहिले वेणी घातली. मस्त आम्ही व्ह्यू एन्जॉय करत आणि डान्स करत फॅमिली सोबत पुढे निघालो. आणि चिवची एक्साइटमेंट बघा, नुसती पुढे 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 पळत होती. इथे बाहेर खाऊसाठी चौपाटी लाईन पण आहे जिथे आपल्याला कॅफेटेरिया दिलेला आहे त्यांनी. आणि हा तिकीट काउंटर आहे. तिकीटचे प्राइस रेट वगैरे सगळं पुढे मी तुम्हाला शो करते. इथे बाहेर असे क्यूट क्यूट टॉयज पण आहेत लहान मुलांसाठी आणि इथे स्नॅक्स पण आहे जे की तुम्ही परचेस करून आत घेऊन जाऊ शकताय गार्डनमध्ये. हे तिकीट्स आणि टायमिंगचे डिटेल्स आहेत पार्कमधील. हा आहे एंट्रन्स. इकडून आत गेल्यानंतर हा एक फोटोजेनिक आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. इथे खूप छान छान फोटोज तुम्ही क्लिक करू शकता. आणि मी खूप मजा करतोय. हे बघा यशस्वीने मस्त लॉलीपॉप घेतलाय आणि मस्त आम्ही फिरतोय. आता तुम्हाला दुसरा डायनोसॉर अजून एक दाखवते. छोटे छोटे डायनोसॉरचे स्टॅच्यू आहेत इथे. इथे तुम्ही फोटो सुद्धा घेऊ शकताय. हे जे स्टॅच्यूज आहेत इथे. इथे संडे असल्यामुळे आम्हाला गर्दी पाहायला मिळाली, पण वीकडेजमध्ये इतकी गर्दी नसते. आणि इकडे अजून एक मोठा असा डायनोसॉर छान आणि सुंदर व्ह्यू इथे बघायला मिळतो. खूप छान वातावरण होतं. प्रत्येक डायनासॉरच्या स्टॅच्यू पुढे तुम्हाला असं त्याच्या डिटेल्स बघायला मिळतील की तो कोणत्या प्रकारचा डायनासॉर आहे. देन मग तुम्हाला इथून पुढे गेल्यानंतर ही जी वॉल आहे ती बघायला मिळेल. इथून आत गेल्यानंतर पण लहान मुलांसाठी प्ले एरिया दिलेला आहे जो तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता. इकडे ही जी मोठी लाईन आहे ही फोटोसाठी आहे. हा जो डायनासॉर आहे याच्या पोटातून तुम्ही थोडंसं वरती गेले स्टेप्सनी की तिथे तुम्ही फोटोज वगैरे त्याच्या आतमध्ये जाऊन घेऊ शकता. हा लहान मुलांसाठी प्ले एरिया दिला आहे आणि या प्ले एरियाच्या बाजूने पण त्यांनी जिमचे जे इक्विपमेंट्स असतात ते लावलेले आहेत. तिथे तुम्ही एक्सरसाइजसुद्धा करू शकता, बेसिक एक्सरसाइज जी असते ती. आणि चिव इथे आल्यानंतर ची खेळायला सुटली. बाप रे, खूप जास्त एन्जॉय केलं तिने.
हा स्टॅच्यू बघताच चिवला त्याच्यावरती जाऊन मस्त फोटोज वगैरे घ्यायचे होते, तर तिने खूप स्ट्रगल केला त्यासाठी. बघा आता तिचा स्ट्रगल काय चालू होता ते, बापरे. पण तिने फोटो घेतलेच यावरती. हे पहा, रात्रीचा खूप जास्त सुंदर व्ह्यू येतोय इथे आणि खूप मस्त वाटतं. मी सांगेल तुम्हाला आणि सजेस्टही करेल की तुम्ही नक्कीच या प्लेसला एकदा तरी व्हिजिट करा. तर फिरून झालेलं आहे, खूप मजा मस्ती केली, धमाल केली आहे. आणि आता इथे खेळून झाल्यानंतर आता आम्ही जेवायला जाणार आहोत. इथे आम्ही गाडीमध्ये येऊन बसलोय दोघीजणी, बाकीचे घरचे यायचं वेट करतोय. सो